प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी न होऊ शकणाऱ्या नागपूरकरांवर रेशीमबाग मैदानावर स्प्रिंकलरच्या साहाय्याने जलकुंभाचा वर्षाव करण्यात येणार आहे। गंगा स्नानाचं पुण्य मिळावं म्हणून भाविकांवर जलकुंभ शिंपडण्यात येणार आहे। सुरू आहे आणि महाकुंभामध्ये गंगेमध्ये स्नान करण्याला पवित्र असं समजलं जातं। मात्र अनेक भक्त जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। अशा भक्तांसाठी महाकुंभाच्या स्नानाची औपचारिक अनुभूती करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो नागपुरात करण्यात आलेला आहे। गंगेचं जेल जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी स्प्रिंकलरच्या साहाय्याने त्याचा छिडकाव जो आहे तो येणाऱ्या भक्तांवर केला जातो आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा गंगेमध्ये स्नान करण्याची अनुभूती होईल। अशा प्रकारचं आयोजन जे आहे ते नागपुरात करण्यात आलेलं आहे। त्याचसोबत या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक साधू संतांच्या पादुका ज्या आहे त्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे आणि त्याचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी भक्त येऊन या ठिकाणी घेताना पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे या ठिकाणी जर बघितलं तर धार्मिक असं वातावरण निर्माण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळात या ठिकाणी येणार आहे आणि महाआरती सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।